आम्ही जयांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्यांची अधिकरण हेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता विठ्ठला त्यानाही मागुता जन्म घेणे परब्रह्म परमात्मा भगवान जगदीश चराचरात्मक व्याप्त चैतन्य शक्ती भक्तवत्सल दीनदयाल करुणा निधान अकारण घन श्री पंजरेश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी माऊली मा वैष्णव ज्ञानोबराया जगद्गुरु तुकाराम महाराज समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज संत श्री भास्कर महाराज गौरी शंकर महाराज गुरुवर्य वासुदेवजी महाराज आदि शक्ती मुक्ताबाई संत श्री सखाराम महाराज सद्गुरु श्रीराम महाराज गुरुवर्य भोजने महाराज गुरुवर्य पाटकर महाराज गुरुवर्य पवार महाराज ओंकारगीर महाराज नाथ मंगे महाराज आदि सकल संत महंत तसेच भगवंताच्या चरणी नतमस्तक उपस्थित सकल माय बापांना नमस्कार विरला विरला परब्रह्म परमात्मा भगवान जगदीशाच्या असीम कृपेने तथा सकल संत मायबाप यांच्या कृपा आशीर्वादाने परम पावन मंगलमय भूमी महातीर्थ श्री क्षेत्र पंढरपूर श्री क्षेत्र राजंदा ते पंढरपूर पायदल दिंडी 16 आणि अध्यक्ष हरिभक्तपरायण परम आदरणीय कराळे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली चालत असलेला हा 16 आपण सकल वारकरी पंढरपूरला येऊन ठेवलेला आहोत. जगामध्ये अनेक तीर्थ आहे, त्या तीर्थामध्ये श्रेष्ठ तीर्थ पंढरपूरचं तीर्थ. कारण कलियुगातली देवता हे पंढरपूर आहे. मला सांगा, स्टेजवर आजी आमदार आहे, माझी आमदार आहे. आजी म्हणजे विद्यमान आणि माझी आमदार आहे म्हणजे माझी रिटायर झालेला समजा. सत्कार दोघांचाही होईल, दिलीपची सत्कार दोघांचाही होईल. पण निवेदन जर द्यायचं असेल आम्हाला सभागृह पाहिजे. आजीला देसान की माझीला? कोणाला देसान? वासुदेव पाटील. कोणाला? आजीला. माझीला नाही, तो माझी रिटायर झाला. तसं कलियुगातली देवता पांडुरंग परमात्मा आहे म्हणून श्रेष्ठ तीर्थ. जगामध्ये अनेक तीर्थ आहे, जगामध्ये अनेक तीर्थ आहे, पण प्रत्येक तीर्थामध्ये कुठेतरी कमतरता आहे. तीर्थाचे प्रकार 2 आहेत. काही भौम तीर्थ, काही चीद तीर्थ. भौम तीर्थ म्हणजे ज्या नद्या इतरांचं पाप घेतात पण स्वतः मलिन होतात आणि त्या पवित्र होण्याकरता पंढरपूरला येतात. पवित्र होण्याकरता. कारण कुकुट स्वामीचं उदाहरण माहित आहे. सर्व नद्या कुकुट स्वामीच्या आश्रमात यायच्या, पवित्र होऊन जायच्या. कारण त्या भौम तीर्थामध्ये गणल्या जातात. आणि चीद तीर्थ त्याला म्हणतात. इतरांना पवित्र करतात आणि स्वतःही पवित्रता कायम ठेवतात. हे तीर्थ म्हणजे पंढरपूर. विठ्ठला बरवा देव कलियुगेन तिष्ठत तीर्थम क्षेत्रम तथा देव ब्रह्मं ब्रह्म विराजय. कलियुगातली देवता पांडुरंग परमात्मा आहे, पंढरपूर आहे. आणि या पंढरपुरामध्ये 3 देवता नांदत आहेत. कोण? तीर्थम क्षेत्रम तथा देव. तीर्थ म्हणजे देव आहे. तीर्थ देव असते काय? पण चंद्रभागा देव आहे.
तुका म्हणे चंद्रभागा स्वरूप तुझे. अरे नाही, चंद्रभागेचं मुख जरी पाहिलं काय अवघेच तीर्थ घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. एवढा अधिकार चंद्रभागेचा आहे. बाकीच्या तीर्थाला गेल्यानंतर स्नान केल्याशिवाय फल भेटत नाही. आणि चंद्रभागेचं तीर्थ असं आहे, नुसता डोळ्यानं जरी पाहिलं तर जगातले तीर्थ पुण्य प्राप्त होती. एवढा अधिकार या पंढरपूरचा आहे. दुसरं तीर्थ पंढरपूर. पंढरपूर आजचं नाही आहे, पूर्वी नव्हते चराचर. केव्हा होते? जेव्हा सृष्टी निर्माण नव्हती झाली तेव्हा एकच देव होता, ज्याला सत्य म्हणतात, ज्याला ब्रह्म म्हणतात. पण ज्या आमचे संत म्हणतात तेव्हा पंढरपूर होत. याचा अर्थ पंढरपूर सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. सत्य अर्थात पंढरपूर देव आहे. तेथील तृण आणि पाषाण देव जाणारे. चला, आणि तिसरं तीर्थ नाम आहे. या पंढरपूरचा विधी देवाचं दर्शन नाही आहे. पहिले विधी चंद्रभागे स्नान, दुसरा विधी तो हरिकथा. त्याने सदा चित्ता समाधान आणि मग दर्शन सांगितलं. कीर्तन, नामस्मरण आणि चंद्रभागेचं स्नान हा खरा विधी या पंढरपूरचा आहे. एवढं महात्म्य या पंढरपूरचं, या तीर्थाचं आहे. अजून सांगतो, तो पांडुरंग परमात्मा विराजमान आहे. तो सामान्य नाही आहे. इतर देवतांच्या हाती शस्त्र आहेत, पण आमच्या पांडुरंगाच्या हाती शस्त्र नाही. आणि शस्त्र धारण करत असताना पाय सरके राहत नाही. भगवान श्रीरामचंद्र प्रभूचा डावा पाय पुढे, उजवा पाय मागे, म्हणजे वीराची पोझिशन आहे. भगवान भोलेनाथ पद्मासन मांडून बसलेले आहे. भगवान विष्णू झोपेला आहे. जगाकडे पाहून राहिले, काय करून राहिले लोक, बोलत कोणाशीच नाही काय. पण पांडुरंग परमात्म्याचे समचरण दृष्टी सम, चरण सम, आणि कशा करता, आणि कमरेवर हात का. हा जो भवसागर आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, ये संसारे खलदुस्तारे कृपया पारे पायी मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. हा जो संसार आहे, या संसारामध्ये तुम्ही आम्ही गटांगल्या खातो, पुन्हा जन्माला येणे, पुन्हा मरणे. काय हा संसार करणे दुस्तर आहे, दुस्तर आहे. परंतु पांडुरंग परमात्मा म्हणतात, माझ्याकडे या. संसाराचे भवसागर आहे, तो कमरी इतकाच आहे. आणि कसेही या खट नट यावे, शुद्ध होणे झाले, दौंडी पिटी भावे सुख मिळा. हा अधिकार पंढरपूरचा आहे. या पंढरपूरचं दैवत सामान्य नाही महाराज. काय पंढरी तुका म्हणे, जगातले जेवढे तीर्थ तुकोबरात मी पाहिले, परंतु पंढरपूरच्या तीर्थाची बरोबरी नाही. हिमवंतू दोष काय, परिजीवित्वाची हानी होय. हिमालयासारखं पवित्र तीर्थ कोणतं नाही. हा पण
त्याची सैर करताना किंवा त्या तीर्थाला जाताना मरणाचं भय आहे, पण ही जीवित्वाची हानी होय थोडं कमी आहे. गंगा पाप हानी आहे, परंतु तिथं जाऊन बुडावं लागते, बुडावं लागते बाकीच्या तीर्थामध्ये. पण इथं देवही आहे, संतही आहे, देवाचं नावही आहे, देवाचे ग्रंथही आहे, आणि संतांचा महिमा असणार श्रेष्ठ तीर्थ पंढरपूर. विडाला विडाला अशा या तीर्थाच्या ठिकाणी आपण येऊन पोहोचलो. पण त्या तीर्थाचा देव कसा आहे, कसा देव आहे, काय विजेवर उभा आहे काय? अरे बाबा, तो निर्गुण परमात्मा आहे, तो व्याप्त आहे. काय हरीची याद असा हरी दाही दिशा. दिशा किती आहे? 10. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण नैऋत्य ईशान्य वायव्य आग्नेय वर आणि खाली. किती झाल्या? मी म्हणतो दिशाच नाही, देव दिशाहीन आहे. पंढरपूर पंढरपूरच्याच ठिकाणी आहे, पण विदर्भवाल्यांना जर विचारलं पंढरपूर कुठल्या, तर पश्चिम दिशेला सांगतील. कोण्या दिशेला? पश्चिम दिशेला. हा कोकणवाल्याला विचारलं तर पूर्व दिशेला सांगतील, मुंबईवाल्याला विचारलं तर दक्षिण दिशेला सांगतील, आणि कर्नाटक वाल्याला विचारलं तर मग नेमका देव आहे कुठे? पंढरपूर पंढरपूर पंढरपूरच्याच जागी आहे. लेकिन हम जहाँ खड़े होते हैं लाईन व्हायची सुरू होती. मग तुम्ही महत्वाचे की देव महत्वाचा? देवता आहे तो, पण तुम्ही महत्वाचे. आप म्हणले तुम काही दुनिया, अरे तुम्ही महत्वाचे, तुम्ही हा म्हणून दिशा आहे, नाही तर देव दिशाही नाही. कारण देव सरळ रस्त्यामुळे दिशा नाहीच. अशी व्यापक दृष्टी ज्याची झाली त्याला हरिदास म्हणतात. काय म्हणतात? हरिचा जो दास आहे, हरिदास, त्याच्या ज्ञान दृष्टीने देव सर्वत्र आहे. हरी ये तेरे हरी ते तेरे, हरी दे सारे जगत कोंदले रे. सामान्य आहे का हरी? अनंत ब्रह्माचे उदरी, अनंत ब्रह्माचे उदरी, अनंत ब्रह्माचे त्या ब्रह्मांडाचं नाव काय? त्याला आकाशगंगा म्हणतात. आपली जी एंड्रोमेडा नावाची काय गॅलेक्सी म्हणतात त्याला, म्हणजे कोण्या गॅलेक्सीत राहतो आपण? एंड्रोमेडा. आणि नजरेनं दिसते ती मिल्की वे गॅलेक्सी, आणि एवढी मोठी आहे. त्या एका ब्रह्मांडात नियर अबाउट 3 मिलियन स्टार्स आर अवेलेबल. 30 लाख सूर्य आहे. आपल्या सूर्यापेक्षा 2000 पटीनं मोठे सूर्य आहे. या कोपऱ्यावरून त्या कोपऱ्यावर जायला प्रकाशाच्या वेगाने 3.5 कोटी प्रकाश वर्ष पाहिजे. मग प्रकाशाचा वेग किती आहे? प्रकाशाने एका 12 महिन्यात कापलेलं अंतर याला 1 प्रकाश वर्ष म्हणतात. प्रकाशाचा वेग आहे 3 लाख किलोमीटर पर सेकंद. 3 लाख किलोमीटर प्रति सेकंदाने प्रकाश धावतो. या स्पीडनं जरी गेलं तरी एका ब्रह्मांडाच्या कोपऱ्यापर्यंत, या कोपऱ्यावरून त्या कोपऱ्यापर्यंत जाण्याकरता 3.5 कोटी प्रकाश वर्ष लागते. एवढी मोठी आहे. आणि अशा अनंत
ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे तो देव दिशे आहे का त्याला? नाही महाराज, सामान्य आहे का देव? पण एवढा व्यापक परमात्मा पाहण्याकरता ज्ञान दृष्टी पाहिजे. कोणती दृष्टी पाहिजे? चर्मदृष्टीने देव दिसत नाही. हो, चर्मदृष्टीने, कारण आपल्याला नजरेला लय उशीर लागते, आहे का नाही? मांजरीच्या पिलाले नजरेला 10 दिवस, कुत्र्याच्या पिलाले 8 दिवस, उंदराच्या पिलाले नजरेला त्याचे डोळे उघडतात ना. आणि माणसाच्या पिलाले, तुम्ही झोपले काय? माणसाचे मग त्याचे डोळे उघडे पण त्याला नजर येण्याकरता 2 महिने लागतात. किती महिने? 2 महिने. आणि 5व्या वर्षाचा जेव्हा होते तेव्हा त्याची नजर 30 किलोमीटर पर्यंत काचेसारखी असते. पण जेव्हा तो 60 वर्षाचा होते तेव्हा कोणाचा आहे श्री? म्हणजे आबा नातू आणि नातू मधव्याचा आहे की लाण्याचा हेही कळत नाही त्याला. अरे चर्म दृष्टीने 60 फुटावरच जर आपल्याला दिसत नाही, विश्व व्यापक परमात्मा कळण्याकरता चर्मदृष्टी गरज नाही, त्याला ज्ञान दृष्टी पाहिजे. आणि ज्ञान दृष्टीने कळला तो हरिदास. हरीची या दासा हरिदाही देशा भावे तैसा तैसा हरी एक. पण तो परमात्मा प्राप्त करण्याकरता नुसता ज्ञानाची जरूरत नाही, तो परमात्मा प्राप्त करण्याकरता भाव पाहिजे. ज्याचा जसा भाव आहे तसा त्याला भावे जैसा तैसा हरिक. काय झालं? सर्व वारकरी पंढरपूरला येऊ लागले. सज्जनगडावरून दिंडी चालली. वारकरी म्हणून चला ना रामदास स्वामी. तेव्हा रामदास म्हणतात, अरे माझा राम सर्वत्र आहे असं असायला पाहिजे. कोण्याही देवाला भजा पण विश्व व्यापकतेने भजा. माझा देव सर्वत्र आहे हे दृष्टी ज्ञान दृष्टी आहे. रामदास स्वामीचं काहीच चुकलं नव्हतं. माझा राम सर्वत्र आहे. मी का आले पंढरपूर आले जाऊ. पण सर्वत्र देव जर आहे तर पंढरपुराच्या विठोबा देव नाही काय? हे हनुमंतरायाला कळलं. हनुमंतरायाने वारकऱ्याचं रूप घेतलं आणि समर्थाने म्हटलं चला पंढरपूरला, तिथेही रामच आहे. राम आहे. अरे समर्थ रामदास स्वामी तयार झाले आणि मजल दर मजल करीत भगवंताचं नामस्मरण करत पंढरपूरला आले. जसं चंद्रभागेत वर आले त्यांना चंद्रभागा दिसली नाही. पांडुरंगाच्या दरबारात गेले त्यांना पांडुरंग दिसला नाही. ते म्हणतात येथे कार्य श्रीराम मन मोहना मेघाचा. हे रामा तू इथं कसा काय? कारण त्यांना पांडुरंग परमात्मा दिसला नाही. त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना राम दिसला. चापबान काय केले उभे कटी कर ठेले. काय केली गोदा गंगा इथे दिसे चंद्रभागा. रामदासी जैसा भाव तैसा झाला तो राघव. राघव राघव तैसा झाला तो राघव. काय केली सीतामाई येथे दिसे रखुमाई. अर्थात समर्थ रामदास स्वामी पंढरपूरला आले. त्यांचा भाव रामावर असल्यामुळे देव राम झाले. भगवंत म्हणतात अरे रामदासा राम आणि विठ्ठल मीच आहे. काय एक गहू प्रखर बहु हनुमंत दिसते. अरे ज्याने तुला इथपर्यंत आणलो तो हनुमंत आहे. काय कारण? आणि त्यावेळेस त्यांना कळत देव सर्वत्र आहे आणि तो विविध रूपाने नटलेला आहे. अनंत रूपे अनंत वेसे देखले
कहा पद डारू देखे अंधेरा, देखे तो सब वही ने घेरा। भगवान, अरे मेरी दृष्टि इतनी व्यापक हो गई कि मुझे जहां तहां कनकने भगवान दिखता है, तो पैर कहा डालू, कुठं टाकू पाय? अरे जिथं पाय टाकला तिथं तूच आहे. हे दृष्टी याला व्यापक दृष्टी म्हणतात. आणि तो हरिदास, त्याचा देव सर्वत्र आहे. हरीचिया दासा हरिदाई दिशा. एवढंच नाही, नामदेव महाराज कीर्तन करून राहिले. कीर्तन संपलं, सगळे पायाला गेलेले. कारण कीर्तनकाच्या पाया लागत असतात. सर्व पाया लागले. नामदेवराय म्हणतात, ज्ञाना त्या बहिणीले संस्कार शिकवले नाहीत का रे? म्हणजे काय झालं? तुही बहीण माया पाया नाही लागली. कोण? मुक्ताबाई. मुक्ताबाई 4 वर्षाची. तुही बहीण पाया लागली नाही, माय संस्कार शिकवले नाहीत का? तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मुक्ते लाग मोठा महात्मा आहे. लहानपणी याने देव प्राप्त केला. लक्षात ठेवा, रेस्पेक्ट इजंट डिमांडेड बट इट इज कमांडेड बाय व्हर्च्यू. मान मिळवल्याने मिळत नाही, तो कमावा लागते. तेवढा अधिकार नामदेवरायाचा होता. वयाच्या 5व्या वर्षी ज्यानं देव प्राप्त केला. अरे दिवाळीच्या दिवशी देवाची आंघोळ व्हावी म्हणून तो स्वतः भगवंताच्या जागेवर उभा राहिला आणि भगवंताला आंघोळीला पाठवलं. आपल्या कोणाईकडे, आईकडे. काय अधिकार असेल नामदेवरायाचा? नामदेवराय म्हणतात, त्या पहिले संस्कार शिकवले नाहीत काय? निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, ज्ञानदेव महाराज म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज, मुक्ते लागणं पाया माय. म्हणजे आम्ही नाही लागत. लहान लेकरं भलकशी आखलेलं असतात. त्याला जर म्हटलं कविता म्हणतो, जोड्यान म्हणतात, जाने जाने पप्पा सुगर गो पप्पा गेटिंग राईट गो पप्पा ओपन युअर माउथ. पण पाहुणे येऊ द्या. त्याची माय म्हणते, महाराज महापुराले चांगली पोयम येते. म्हणजे पोयम तर आम्ही नाही म्हणत. मग हळूच त्याच्या हाती 10 रुपये दिले की म्हणजे जानी जानी पप्पा. तशी मुक्ताबाई अकळली. मुक्ताबाई, मी पाया लागत नाही. का लागत नाही? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मुक्ताबाई म्हणते, मी पाया लागतो, पण नामदेवाले म्हणा तू माया पाया लागशील काय? तू माझ्या पाया लागशील का? म्हणजे चिकटले. मी कशा तुझ्या पाया लागू? वयाचा परिणाम. मी 7 वर्षाचा, तू 4 वर्षाची. म्हणजे महाराज, तुमच्या हृदयात आत्मा आहे आणि माझ्या हृदयात का आत्मी आहे का? आत्मा सकळाचा श्रीहरी स्वहा पंढरपुरी. अरे तुझ्यामध्ये जर आत्मा आहे तर माझ्यामध्ये आत्मा आहे. प्रत्येकाच्या हृदयात जर आत्मा आहे, तू दर्शन आत्म्याचं घेऊन राहिला की लहान्या लेकराचं? शिकटले, मी दर्शन घेणार नाही. काय समाज आहे म्हणे तू? मुक्ताबाई म्हणते, बरोबर काका, आपण खेळ खेळू. कच्च मळक पक्क मळक. नामदेवरायाने कच्च मळक ठरवलं. देव भेटला नव्हता काय? देव भेटला होता पण कळला नव्हता. राग आला. नामदेवराय रावळामध्ये गेले. पांडुरंग परमात्म्यानं पाहिलं, नामदेवरायचे डोळे लाल आहे. नामदेवरायचे होत थरथर कापत आहे. कारण भर सभेमध्ये, संतांच्या सभेमध्ये त्यांचा अपमान झालेला आहे. नाम्या, काय झालं रे? नाम्या, बोल नका देवा, बोल नका. काय झालं? काय विचारू नका. काय झालं? आणि ती चिकटी पोटी मध्ये म्हणते, तुम्ही कच्च मार्ग. तेव्हा मध्ये सांग, मी तुझे जीव घालतो की नाही? तेव्हा मी तुझ्या संग बोलतो की नाही? हो. तेव्हा तू माझ्या घरी येत की नाही? म्हणे हो. तेव्हा तू माझ्या माग चालत की नाही? माग चाले. नामदेवाचे चरण रस कपालाला लावण्याकरता काय अधिकार माझ्या नामदेवाचा? हो. मग तेव्हा मी कच्चा राहिलो काय? पांडुरंग परमात्मा म्हणतात, नाम्या तू कच्चा राहिला. सजल नयन नितधार बरसते, भावगंध त्या स्तरे मिसळती. सजल
धार बरसती. नामदेवरायाच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा वाहू लागल्या. देवा मी कच्चा आहे. अरे वनामध्ये गेलेले योगी यांनी योग साधला, हठयोग केला. काय शरीर शोषण प्राण निरोधन मन जय हठयोग बुध पीडन कुंडलिनी करी मन दलभंग ऊर्ध्व वायूचा श्वेत तोडोनी करी वन भंग ब्रह्मानंदी मिसळे परितो मुमुक्षु संग. अरे हठयोगाने देव त्यांनी समाधी साधली, ब्रह्मानंद प्राप्त झाला, परमानंद प्राप्त झाला, पण देव त्यांनाही भेटला नाही. मारे म्हणतात जनक दिखला जा एक बार आजा आजा. पुण्या योग्याने देव भेटला आणि तेव्हा मी 5व्या वर्षी देव प्राप्त केला. मी कच्चा हो नाम्या. त्याचं कारण आहे तू गुरु केला नाहीस. काय हो शब्द स्वंधकार रस्यात रो शब्द स्तन निरोधक अंधकार निरोधित्वात गुरुरिक्त विधी येते. नाम्या तू गुरु कर. कोणाले मी मुक्ताबाई. सकाळी नामदेवराय खाली मान घालून मुक्ताबाईच्या समोर जातात. तेव्हा मुक्ताबाई म्हणते नामदेवा तुम्ही महान संत आहात. काल काय म्हटलं कच्च मळक. आता नामदेवराय डोळे वर करतात, मोठे डोळ्यांपासून चिकटले. काल काय म्हटलं कच्च मळक. तुम्ही महान पण कच्च्या. तुम्ही जा औंढ्या नागनाथला. औंढ्या नागनाथला गेले आणि पायतात तर पिंडीवर पाय. हे मुलगा नालायक लाज वाटत नाही. कोण आहेस रे तू? या पिंडीवर पाय देऊन बसला. अरे काही आहे की नाही कॉमन सेन्स? कोण आहेस तू? तेव्हा विसोबा खेचर म्हणता या देहाला विसोबा म्हणतात. नाम्या तू कशासाठी आला? म्हणे गुरु करायचे. मग करणं म्हणजे गुरु करणं म्हणजे आता करणार नाही. लायकी तरी आहे का तुझी? जो देवाच्या अंगावर पाय देते, पिंडीवर पाय देते, अपवित्रता निर्माण करते, अशाला मी गुरु का करू? अरे नाम्या मी थकलो रे. माझे पाय उचलून दुसरीकडे ठेव. नामदेवरायांनी राग राग पाय उचलले, दुसरीकडे जसे ठेवले खालून पिंड तयार झाले. बाहेर आणलं, बाहेर ठेवलं तरी पायाखाली पिंड तयार. मग त्यांना कळलं जनिवादी आवागाले.
ऐसा मनी वसु द्यावा भावगा. देव कसा आहे, सर्वत्र आहे हे कळण्याकरता ज्ञान दृष्टी पाहिजे, पण प्राप्त करण्याकरता भाव पाहिजे. शुद्ध त्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. म्हणून एकनाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, हरीची या दासा हरिदाही दिशा भावे जैसा तैसा हरी एक. त्या हरीच चिंतन केलं असतं. हरी मुखी गाता हरा परिता त्यांना हे मागुता जन्म घेणे. त्या भगवंताचं चिंतन केलं असता, नामस्मरण केलं असता, जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो. काही साधकांनी प्रश्न केला, आम्ही देवाचं नाव घेत नाही का? नाही, पण आपलं नाव म्हणजे वरवर भक्ती आला शेवत नाही तर हर हर करत नाही का? नाना विषयी ठेवून म्हणा जो करी माझे ध्यान पूजन तयासी मी नवे प्राप्त सार स्त्री ऐसे जाण. भगवंत म्हणतात माझ्याकडे येणारे माझे नामस्मरण करणारे करोडो भक्त आहेत, करोडो आहेत, पण मनात अभिलाषा घेऊन येतात, नाना विषयी ठेवून म्हणा कळत नाहीत काय. हा एखादं चालू आहे रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण. आता घरची बाई भाजी विचारल्याशिवाय भाजी करत नसते. याचं चालू झालं पूजा, पूजा करताना बोले नाही याचं रामकृष्ण रामकृष्ण रे. बायको म्हणते माय कोणती भाजी करू, वांग्याची करू की गोबीची करू? तोने रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, वांग्यापेक्षा गोबी पुरी, वांग्यापेक्षा काहीसे होत असे स्मरण, स्मरणा माझी विस्मरण. आपण देवाचं नाव घेतो पण फळ का भेटत नाही? आपल्या आलेल्या कर्णाचा विलास आहे. आणि विषय वासना अंतःकरणात असल्यामुळे तुम्ही नवस करता, नवस पूर्ण होते, पण घेतलेलं नामाचं पुण्य राहिलं का? ते खर्च झालं ना नवसामध्ये. कैसे होत असे स्मरण, पण चिंतन करत असताना कोणची अभिलाषा ठेवू नका. आणि मग चिंतने चिंतने तद्रूपता. अरे छोटीशी जी अळी आहे तो भुंगुरटा त्या घरामध्ये अळीला आणून टाकते आणि येता जाता टोचण्या मारते. काय मारते? ती चिंतन करते, कारण तिच्या अंगाची लाहीलाही होते, कारण मासाचा गोळा आणि भिंगोट्याचा काटा, भिंगुरकी म्हणतात, तिचा काटा कसा असते त्यानं दणका खाल्ला त्यानेच माहीत आहे. 4 दिवस सून उतरत नाही महाराज. अशी जर दणका मारला ना डोळ्यात दिसत नाही, डोळे सुगंध धावते. मग तिचे काय हाल होत असते? ती रात्रंदिवस चिंतन करते, भिंगुरटी येईल काय, मला दणका मारील काय, गोष्टी मारील काय. पण चिंतन करता करता एक दिवस तरी भिंगुरटी झाली. तुका म्हणे हरी, तुका म्हणे हरी, सारी भिंगुरटी सगळे, भिंगुरटी सगळी एक हरी. भिंगुरटीचं चिंतन करून जर भिंगुरटी होते तर नारायणाचं चिंतन केलं तर नारायण होणार नाही का? पण आपण भक्ती करत असताना मनामध्ये वासना ठेवतो आणि वासनाला जन्माला कारणीभूत आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. Yeah.
ती वासना जन्म घेणे लागे, वासनेच्या संगे त्याची झाली अंगी हरिरूप. की वासना माणसाला जन्माला घालून, आणि वासना माणसाचे काच्याला सांगता येत नाही. पितर पाठात ब्राह्मण जीव घालणे पुण्याचं काम आहे. 12 ब्राह्मण जेवायला सांगितले की चला वा. त्यांनी हातपाय धुतले. इथं सुंदर स्वयंपाक मांडला होता. घनो चोखो शिरो पुरी भरतो वरो सातवे फळ दिलीपजी घेको मालतो. सगळे पात्र वाढलेले तिकडे टोपले आहेत. पुऱ्याचं भाजीचं भज्याचं सगळं टोपले. आणि तिथं 1.5 वर्षाचं लेकरू त्याच्या हाती भजा दिला आणि बसलेला आहे. ते भजा खात 2 दात आले होते त्याने 2 दाताला. आणि बाई पाय धुतले ब्राह्मणाने, आत येऊ लागले. बाई आत येऊन पाहत यानं पावटा टाकला होता. पावटा समजते ना. आता कसं करा. जर ब्राह्मणाला माहित पडलं तर जेवतील काय, भोजन करतील काय नाही. मग ते बाई फार हुशार. तिनं खाली टोपलं घेतलं आणि त्याच्यावर टाकलं. मुलाने तिकडे घेऊन गेली. सासूच्या हवाली केलं. सासूना धुतलं घातलं तिकडे खेळायला नेलं. आता ब्राह्मणाला दक्षिणा वाटली. काय वाटली? ताटाखाली काय लावत असतात? मंदाबाई म्हणते वटगन. वटगन नाही ना माय, वर दक्षिणा म्हणतात. हे अशीच भाषा आहे. मोठं कपिल आहे. इकडे त्या आपल्या कोकणकडे गेलं माणूस कीर्तन आले. ते बाई म्हणजे चटका देऊ का? मॅटर संसाराचे सगळे चटके खाते. अजून काले चटका देत. पुढे जाऊन पाहिलं त्या बाईनं मस्त सौतेल तेलात केलेली चटणी टाकली. मॅडम मा याले म्हणतात का चटका? म्हणजे हो बाबा. मॅडम मग 1 चटका नको देऊ, 2 चटके दे. म्हणजे 2 चमचे टाक. भाषा वेगळी. तिकडे चंद्रपूर देखील आले गेलो दिलीपजी काय. आणि उशिरा गेल्यामुळे बरं झालं म्हणजे तुम्ही 3 जणी वेळेवर आल्या. म्हटलं मी खाली पाय बसलो होतं. साडी तर घालून भाषा वेगवेगळे. त्या खानदेशात गेलो मस्त जामनेरला कीर्तनाला. कीर्तन झालं. दुसऱ्या दिवशी काकडा आरतीला खूप बाया असतात तिकडे. पुऱ्या गावातल्या महिला मंडळ काकडा आरतीला असतात. आणि मी निघालो त्या बाहेर निघाले. कालचा महाराज खरे बाबा कालचा म्हटलं हो काय हसायला बाई, काय हसायला बाई. म्हणजे काय हसवलं ते हसायला म्हणतात. खावायला काय, हसायला काय, जेवायला काय वगैरे वगैरे भाषा. म्हणजे महाराज चालू घरी. काय भजी करतो भजी. म्हटलं नाही मला वेळ नाही, गाडी माझी निघून जाईल. खूप दूर जावं लागते आपल्याला. जळगाव काय जवळ आहे का? 250-300 किलोमीटर आहे. म्हणे मग मग पोही करतो. पोही म्हटलं पोही नाही भजी. म्हटलं मग लवकरात लवकर म्हणजे चमन फुकरी करतो. आता चमन फुकरी पाहिली नव्हती. आपल्याला वाटलं चमन फुकरी खायला भेटते. मी हो म्हटलं. त्या बाईच्या घरी गेलो. त्या बाईनं 15 मिनिटात चमन फुकरी बनवून आणली. काय आणलं अशी? रातच्या शिळ्या पोळ्याचा चिवडा. चमन फुकरी म्हणजे हेच आहे. खा मुकट. वेगवेगळ्या एरियातली भाषा. आपल्या एरियातली भाषा अरे तुरी आहे. इकडची भाषा लय चालली हो मामा. एक तुमच्याकडची भाषा खूप मावा आहे. आमच्याकडची भाषा हप आहे. अरे होय प्रियाचं भाषेत भाषेचा फरक आहे ना. विडाला विडाला विडाला. आपण कुठे होतो म्हणा तूच सांग. कराळे खुर्चीनं पाकिट दिलं तर त्यातलं का आम्हाला दिसेल. अरे बाबा आपण होतो वरदक्षिणेपाशी. ती वरदक्षिणा दिली. बसा महाराज. आता माणसाचं एक वैशिष्ट्य असते. आपल्या पात्रावर कमी पाहिजे, दुसऱ्याच्या पात्रात किती हे जास्त पाहिजे. हा स्वभाव आहे माणसाचा. त्यानं पाहिलं समोरचे सगळे आटम आपल्या पात्रावर आहे पण टोपल्या खालचं नाही. तोने बाई सगळं वाटलं का? म्हणजे सगळं पापडापासून अद्रक पासून लिंबू पासून. कारण पितर पाण्यात अद्रक आणि लिंबूला फार महत्व आहे. तेव्हा म्हणे काही राहिलं नाही ना. म्हणे काही राहिलं नाही. म्हणे बाई त्या टोपल्या खालचं तुम्ही वाढलं नाही. तेव्हा ते बाई म्हणे आता सांग हे आहे तर
जेवण करतील काय नाही. मग ती बाई म्हणे सगळं देता येईल पण ते देता येईल. पण ते ब्राह्मण होते ते म्हणून नका प्लेट प्लेट घेऊ चमचा चमचा तरी. याला अशुद्धात शुद्ध बुद्धी म्हणतात. काय ती वस्तू अशुद्ध आहे परंतु आपली वासना त्याच्यावर जाणे म्हणजे जन्माला कारणीभूत होणे. काय आहे पण शुद्धात अशुद्ध बुद्धी. वरून देह चांगला दिसतो पण आत अशुद्ध आहे. ही भावना ज्याची झाली त्याने नस्वरत्व सिद्ध केलं. ज्याला नस्वरत्व जगाचं नस्वरत्व कळलं त्याला देव कळतो आणि त्याची वासना नष्ट होते. जन्म घेणे लागे जिथे झाले अंगे हरिरूप. आणि ते भगवंताची भक्ती करतात. हरिरूप झाले झाल्यानंतरची स्थिती सांगितली. याला अवस्था म्हणतात. अवस्था वेगळी व्यवस्था वेगळी बाबा. दोघ जण म्हातारे आमच्या आपल्या शहरामध्ये वॉकिंगला जातात. मॉर्निंग वॉक इव्हिनिंग वॉक. मॉर्निंग वॉक म्हातारे वॉकिंगला गेले. उशीर झाला. म्हातारा म्हणते घरी कधी जाशील स्वयंपाक कधी करशील आपण जेवण कधी करू घरी कोणी नाही चाल हॉटेलीत जेऊ. हॉटेलीत गेले. 2 पात्र बोलावले. म्हातारी जेवत बसली. म्हातारा असा पाहेत बसला. मग म्हाताऱ्यानं जेवण केलं. काउंटरवर आला. काउंटरवाला जो मालक होता हॉटेलवाला म्हणे असं जोडपणे पाहिलं आधी पहिले म्हातारीने जीव घातलं मग म्हातारा जेवला. नियम असा आहे पहिले माणूस जेवते मग हे तर उलट झालं. म्हणजे किती झाले म्हणे 500 पण 100 डिस्काउंट. कशासाठी म्हणजे असं 50 वर्ष झाले हॉटेल लावून असं जोडपं पाहिलं नाही. एवढं प्रेम पत्नीवर की पहिले पत्नीला जीव घातलं मग तुम्ही जेवले. वा 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 म्हणजे वा वा म्हणू नका. काय ही अवस्था नाही व्यवस्था आहे. म्हणजे व्यवस्था काय म्हणजे आम्ही दोघंही खलबत्ती आहोत. दोघांनी नकली दात आहे घातलेले पण तिनं आणले मी विसरलो. मग मी म्हटलं पहिले तू जेव मग तू हे दात मध्ये व्यवस्था आहे की अवस्था आहे. ही व्यवस्था आहे अवस्था नाही आहे. अरे भर तिलक रोडनं माझे काका काकूचा हात घेऊन घालून दिलं. म्हणजे अरे काका वा वा या प्रेम आहे. याही वयात मुलीचा हात धरून चालले म्हणजे पोटच्या प्रेम घेऊन काही नाही. ही व्यवस्था आहे. म्हटलं काय झालं म्हणे त्या काकूचा हात सोडला की दुकानाला पैसे
10,000 आणले होते, सगळा चुना लावला. 10,000 साडी घे, घे. आता भाड्याने पैसे नाही, दुसऱ्या दुकानात जाऊ नये, अपमान होऊ नये म्हणून तिचा हात धरला. प्रेम आहे की काय? अवस्था आहे की व्यवस्था आहे? तुम्ही झोपले काय? तुम्ही तर असे येऊन बसले राहणं पाहुणे आले. अरे ही व्यवस्था आहे, अवस्था नाही आहे. पण परमार्थात व्यवस्थेला महत्व नाही, परमार्थात अवस्थेला महत्व आहे. मी तू पण गेले हा मध्यास आणि मध्यास जिथं खतम होतो तिथं समाधी अवस्था प्राप्त होते. अहम म्हणजे मी पण गेला, मम म्हणजे माझं, तूच. ही अवस्था जिथं नष्ट होते ते भगवंताचे चिंतन येणं. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात तुम्ही एक करा महाराज, काय फक्त त्याचं चिंतन करा.
नाही मानता